विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद या दोन्ही टीमांमध्ये सामना खेळवला जाणार आहे। तर ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे कोणती टीम स्ट्रॉंग आहे, कोणती टीम हा सामना जिंकेल, दोन्ही टीमांचे हेड टू हेड रेकॉर्ड कसे आहे, दोन्ही टीमांची प्लेइंग 11 आणि हा सामना कोणत्या मैदानावरती खेळवला जाणार आहे, हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे। तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भाऊच्या यूट्यूब चॅनल क्रिकेट मराठीवर। मित्रांनो, या चॅनलवर आपण क्रिकेटबद्दल मराठीतून माहिती, ड्रीम 11 चे मराठीतून प्रेडिक्शन करत असतो। तर आपण चॅनलवर नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा। सनरायझर्स हैदराबाद त्यांचे आतापर्यंत 12 सामने झाले आहेत। 12 सामन्यांपैकी 7 सामन्यांमध्ये विजय आणि 5 सामन्यांमध्ये त्यांचा पराभव झाला आहे आणि त्यांचे 14 पॉईंट आहेत। ते पॉईंट टेबलमध्ये चौथ्या स्थानी आहेत। तर त्यांना प्लेऑफमध्ये जाण्यासाठी हा सामना जिंकणे गरजेचे आहे। तर गुजरात टायटन्सचे 13 सामने झाले आहेत। 13 सामन्यांपैकी 5 सामन्यांमध्ये विजय आणि 7 सामन्यांमध्ये त्यांचा पराभव झाला आहे आणि त्यांचे पॉईंट आहेत 11। तर ते प्लेऑफमधून बाहेर पडलेले आहेत। मित्रांनो, हा सामना राजीव गांधी इंटरनॅशनल स्टेडियम हैदराबाद या ग्राउंडवरती खेळवला जाणार आहे। तेथील पिच बॅटिंग फ्रेंडली आहे। ते मैदान छोटे मैदान आहे। त्या ग्राउंडचा ॲव्हरेज स्कोअर 150-160 आहे। सर्वात जास्त टोटल त्या ग्राउंडवरती 277 झाला होता आणि सर्वात कमी टोटल 80। त्या ग्राउंडवरती टोटल मॅचेस 78 खेळवले गेले आहेत। बॅटिंग पहिली करणारी टीम 35 मॅचेस जिंकली आहे आणि बॅटिंग दुसरी करणारी टीम 42 मॅचेस जिंकली आहे। 150च्या खाली 35 वेळा स्कोअर झाला आहे। 150 आणि 170च्या मध्ये 12 वेळा स्कोअर झाला आहे त्या ग्राउंडवरती। 170 आणि 190च्या मध्ये 13 वेळा आणि 190च्या पुढे 18 वेळा स्कोअर झाला आहे त्या ग्राउंडवरती। तर मित्रांनो, आता आपण पाहूया दोन्ही टीमांचे हेड टू हेड रेकॉर्ड। दोन्ही टीमांच्या मध्ये 4 सामने खेळवले गेले आहेत। त्यामध्ये गुजरात टायटन्सने 3 सामने जिंकले आहेत आणि सनरायझर्स हैदराबादने 1 सामना जिंकला आहे। तर गुजरात टायटन्स सनरायझर्स हैदराबादवर वरचढ आहे, परंतु यावर्षी सनरायझर्स हैदराबाद चांगली खेळली आहे। तर मित्रांनो, आता आपण पाहूया दोन्ही टीमांची प्लेइंग 11 कशी असणार आहे। सर्वात आधी आपण पाहूया गुजरात टायटन्सची प्लेइंग 11 कशी असणार आहे। गुजरात टायटन्सकडून साई सुदर्शन आणि शुभमन गिल सलामी येतील। एक बाद झाल्यानंतर मॅथ्यू वेड, 4 नंबरला डेव्हिड मिलर, 5 नंबरला शाहरुख खान, 6 नंबरला राहुल तेवातिया, 7 नंबरला रशीद खान, 8 नंबरला नूर अहमद, 9 नंबरला उमेश यादव, 10 नंबरला मोहित शर्मा, 11 नंबरला कार्तिक त्यागी आणि इम्पॅक्ट प्लेयर म्हणून गुजरात टायटन्सकडून संदीप वारियर येईल। तर हैदराबादकडून अभिषेक शर्मा आणि ट्रॅव्हिस हेड सलामीला येतील। एक बाद झाल्यानंतर के नितेश रेड्डी, 4 नंबरला हेनरी क्लासेन, 5 नंबरला अब्दुल समद, 6 नंबरला शहबाज अहमद, 7 नंबरला यश सिंग, 8 नंबरला पॅट कमिन्स, 9 नंबरला भुवनेश्वर कुमार, 10 नंबरला जयदेव उनदकत, 11 नंबरला व्ही वैजकांत आणि इम्पॅक्ट प्लेयर म्हणून हैदराबादकडून टी नटराजन येईल। तर मित्रांनो, आपल्याला काय वाटते, कोणती टीम स्ट्रॉंग आहे, कोणती टीम हा सामना जिंकेल? मित्रांनो, माझे प्रेडिक्शन या मॅचमध्ये असे आहे, या मॅचमध्ये गुजरात टायटन्स विजय संपादन करेल। आपल्याला काय वाटते हे कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि आपण चॅनलवर नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा। थँक्यू, धन्यवाद, जय महाराष्ट्र।